नमस्कार. मालिकेचा उद्याचा भाग खूपच जबरदस्त असा असणार आहे, तर तो आवर्जून सगळ्यांनी पहा. तर मालिकेच्या उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे आता एजे त्याचबरोबर सर्वजण तिथं आहेत. नवीन कोरिओग्राफर आलेला आहे. तर नवीन कोरिओग्राफर आलेला असतो. तो म्हणत असतो की मी आता लीला मॅडमसोबत काही स्टेप्स करून दाखवेल, त्यानंतर तुम्हाला त्या पूर्ण करायच्या आहेत, हे त्याचं म्हणणं असतं. आणि मग नवीन कोरिओग्राफर सांगत आहे त्या पद्धतीनं गोष्टी होणार असतात. हे सगळं चालू असतं. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की नवीन कोरिओग्राफर लीलाला बोलवतो. लीला पण बिचारी तयार होते जायला. तिच्या डोक्यात असं काही नसतं, ती तयार झालेली असते. आणि आता एजे तिथं समोर बसलेले असतात आणि लीला त्या सगळ्या स्टेप्स करण्यासाठी तयार झालेली असते. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे रेवू असते आणि रेवूच्या समोर आता विक्रांत आलेला असतो. विक्रांत म्हणत असतो की मला माफ कर रेवू, मला माफ कर. परंतु रेवू म्हणत असते की नाही, काहीही झालं तरीही मी तुला माफ करणार नाही, कारण तू काय केलेलं आहे तुला माहिती आहे. तुझ्या तोंडून मला माझं नावही ऐकायची इच्छा नाही. हे सगळं रेवू बोलत असते. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की रेवूचं हे बोलणं चालू असतं. विक्रांत तिला पकडतो तेव्हा रेवू म्हणते की मी आता गोंधळ घालणार आहे, तू जर माझं ऐकलं नाही तर मी शांत राहणार नाही, असं रेवूचं म्हणणं असतं. तो म्हणतो की ओरड, बघ कोण आहे तुझ्या बाजूला, कसं तुला यश बरोबर वाटतं ना आता. तर रेवू तिच्याकडे जो असलेला स्प्रे आहे तो स्प्रे घेते आणि तो त्याच्या तोंडावरती मारते. आणि त्यावेळेस मात्र विक्रांतला कळायचं बंद होतं आणि रेवू तिथून धावत सुटलेली असते. आणि रेवू डायरेक्ट पुढे येते तरी ते आलेला असतो, तो म्हणजे यश. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की या सुना मात्र वाट बघत असतात. एजेंना अजूनही राग येत नाही आहे, हिचं काय चाललं आहे या लीलाचं, मला कळतच नाही आहे. दुर्गावहिनींनी आपल्याला काय बघायला लावलेलं आहे हे सगळं, हा विचार सरस्वती आणि लक्ष्मी दोघीही करत आहेत. त्यांच्या लक्षात आलेलं असतं की हा काहीतरी गोंधळ होत आहे, म्हणून त्या दोघी जणी पाहत असतात. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की हा त्यांचा गोंधळ लक्षात आलेला असतो. एजे मात्र भयानक चिडलेले असतात. एजेंना खूप राग आलेला असतो आणि एजे ताडकन उठून उभे राहतात, कारण लीला ही त्या व्यक्तीबरोबर डान्स करत असते. लीलाच्या मनात काहीही नसतं. लीलासाठी हे शूट आहे आणि ती त्या शूटसाठी सगळं करत असते. परंतु लीला हे करत आहे आणि एजेंना वाईट वाटत असतं. एजे खूपच तिथे कासावीस होत असतात, त्यांचा जीव कासावीस होत असतो. त्यांना कळतच नसतं की हे सगळं काय आहे, म्हणजे लीला इतकी अशी कसं काय वागू शकते, हा प्रश्न पडलेला असतो. कारण तो कोणीतरी अननोन व्यक्ती आहे, तो लीलाच्या एवढ्या जवळ जातोय, लीलाला पकडतोय. या सगळ्या गोष्टींमुळं एजेंना त्रास झालेला असतो. एजे भयानक चिडलेले असतात आणि ते सगळं थांबवायला सांगतात. सगळेजण तिथं असतात, सगळेजण पाहत असतात. एजेंना एवढं चिडलेलं पहिल्यांदाच लीलाने पाहिलेलं असतं आणि एजे हे एवढे चिडलेले पाहून लीलाही घाबरलेली असते. लीलालाही कळत नसतं. आणि त्याचबरोबर आता एजे तिथून रागाने निघून जातात. एजे निघून जातात ह्या गोष्टीचा आनंद लक्ष्मी आणि सरस्वतीला झालेला असतो. एक व्यक्ती त्यांच्याकडे खूपच रागाने पाहत असते. त्यांना कळतच नसते की हा कोण आहे. तेव्हा सरस्वती लक्ष्मीला म्हणते की हा कोण आहे. तेव्हा त्या म्हणतात की काय माहिती कोण आहे. आणि मग ती व्यक्तीही त्यांच्या दोघींकडे रागाने पाहते आणि निघून जाते. इकडे जे रूममध्ये आलेले असतात त्यांना सहनच होत नसतं. त्यांना लीला ही दुसऱ्या कोणाच्या तर जवळ गेली ह्या गोष्टीचा मात्र त्रासच होत असतो. तेव्हा लीलाच्या बाबतीत एजे तिथं आलेले आहेत आणि एजे चिडलेले आहेत हे लीलाच्याही लक्षात आलेलं असतं. तेव्हा लीला विचार करू लागते की हे सगळं काय झालं आहे, एजेंना मी कशा पद्धतीनं समजून सांगू. लीला म्हणते की एजे आपल्यासाठी हे शूट आहे ना, मग तुम्ही एवढे का चिडलेले आहात, नक्की काय झालं आहे. एजे म्हणतात की पास लीला, जा इथून तू, मला हे ॲड करायचे नाही आणि हे शूटही करायचं नाही, असे एजे लीलाला सांगत असतात. लीला मात्र शांतच असते आणि ते तिथून निघून जाते. बाहेर ईश्वर असतो, तो येतो आणि एजे म्हणतात की गेट लॉस्ट, इथून आत्ताच्या आता निघून जा. पण तो काही ऐकायला तयार नसतो. आणि त्याचबरोबर तो एजेंना म्हणतो की मला एजे कळत नाही आहे की लीला मॅडमने डान्स केला का ती व्यक्ती लीला मॅडमच्या जवळ आली, ह्यासाठी तुम्हाला हे करायचं नाही. आणि एजेंना हा प्रश्न विचारल्यामुळं एजे विचार करू लागतात. तेव्हा ईश्वरू म्हणू लागतो की एजे एक गोष्ट लक्षात ठेवा, लीला मॅडमवरती सगळेजण बोलत आहेत, त्यांच्या बाबतीत म्हणत आहेत की काहीही झालं तरीही त्यांनी तुमच्यासोबत पैशासाठी लग्न केलेलं आहे.
हे सगळेजण त्यांच्यावरती आरोप करत आहेत. पण मला सांगा, आजपर्यंत त्यांनी तुम्हाला किती पैसे मागितले? त्यांनी तुमच्याकडून काय घेतलेलं आहे? तुमच्याकडून गिफ्ट म्हणून सोनं नाणं घेतलं आहे का? या सगळ्या गोष्टी विचारल्या जात असतात. परंतु एजे मात्र इकडे शांतच होतात आणि या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी भाग पाडून तिथून गेलेले असतात. ते म्हणजे इकडे ईश्वरू निघून जातो. इकडे लीला रूममध्ये आलेली असते. ती विचार करत असते की हे सगळं काय झालंय, म्हणजे आता सगळं संपलंय, आता काय करू मी, हा प्रश्न तिला पडलेला असतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं, यश म्हणतो की रेऊ काय झालं, तू एवढी का घाबरलेली आहे, असं यश तिला विचारू लागतो. तेव्हा ती म्हणते की नाही काय, आणि मग शांतच होते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे सगळेजण टेन्शनमध्ये असतात. लीला आलेली असते. लीलाला पाहून सगळेजण म्हणू लागतात की काय झालं. तेव्हा लीला म्हणत असते नाही काही नाही. तेव्हा ती म्हणते की आता हे शूट नाही होऊ शकत. त्यावेळेस मात्र सगळ्यांना टेन्शन येतं. हे जे आता तयार होणार नाहीत आणि आता आनंद झालेला असतो तो म्हणजे लक्ष्मी आणि सरस्वतीला. कारण त्यांचं असं म्हणणं असतं की काही जरी असलं तरीही हिचा पचका झालेला आहे आणि त्यांना मात्र तीच गोष्ट हवी असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की एजे पुन्हा तिथं आलेले असतात आणि एजे त्यांना थांबवतात. एजे म्हणू लागतात की थांबा. आता सगळ्यांना तिथे थांबवलेलं आहे, बोलत आहेत एजे, आणि एजे त्यांना सांगत आहेत की काहीही झालं तरीही हे शूट होणारच आहे, चला शूट स्टार्ट करा. असं एजे म्हणता क्षणी डायरेक्टर, प्रोड्युसर या सगळ्यांना खूप आनंद होतो. सगळेजण खूप आनंदात असतात आणि शूटच्या तयारीसाठी जातात. तर दुर्गा आणि सरस्वतीची तोंडं पाहण्यासारखी झालेली असतात. त्यांचं असं म्हणणं असतं की काही झालं तरीही एजेने शूट सुरूच केलेलं असतं. इकडे आपल्याला पाहायला मिळतं की किशोर मात्र जाम भडकलेला असतो. विक्रांत त्याला भेटायला आलेला असतो आणि किशोर त्याला म्हणत असतो की तुला मी सांगितलेलं रेवतीच्या समोर तू जायचं नाहीस. तेव्हा मात्र इकडे तो म्हणत असतो की नाही. मग तो म्हणतो एवढीच हिंमत आहे ना, एजंटच्या समोर जाऊन दाखव, आणि तू माझं प्यादच आहेस, या भाषेमध्ये तो बोलत असतो. इकडे आता लीला आणि एजेंटचं शूट सुरू झालेलं असतं. रोमॅन्टिक असं सॉन्ग लागलेलं असतं. एजे लीलाच्या जवळ जात असतात, तिचा हात हातात घेऊन हे सगळं करत असतात, तिच्याबरोबर डान्स करत असतात, तिला मिठीत घेत असतात. एजे पूर्ण हरवून गेलेले असतात. खरं तर त्यांना आता प्रश्न पडलेला असतो की हे सगळं काय आहे. कारण एजे स्वतःलाच तिथे हरवून गेलेले आहेत लीलाच्या सौंदर्यामुळे, लीलाच्या प्रेमामुळे, आणि त्याहीपेक्षा अवस्था वाईट झालेली असते ती म्हणजे दुर्गा आणि लक्ष्मीची आणि सरस्वतीची. कारण त्यांना धक्का बसलेला असतो की हे सगळं काय आहे. कारण एजे एवढ्या जवळ जातील असं वाटलंच नव्हतं. इथे एजेंनी तर धमाका केलेला असतो, फुल टू धमाका झालेला असतो. एजे लीलाच्या अधीन झालेले असतात, रोमॅन्टिक झालेले असतात. लीला पण शहारलेली असते. एजेंटच्या स्पर्शाने ती पण रोमॅन्टिक झालेली असते. तिच्या अंगावरती रोमांच आलेले असतात. तीही खुश असते. फायनली आपल्याला एजेंटसोबत ॲडशूट करायला मिळते, या गोष्टीचा आनंद तिला झालेला असतो. परंतु इकडे एजे हे अगदी तिथे खुश झालेले असतात. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की लीला आणि एजे एकमेकांच्या समोरासमोर आलेले असतात आणि त्याचसोबत लीला त्यांच्याशी बोलत असते, त्यांना म्हणत असते, आणि लीला ही खुश झालेली असते आणि सगळेजण तिथे अगदी अवाक होऊन हे सगळं पाहत असतात. सगळ्यांना धक्का बसलेला असतो की हे काय आहे. लीला आणि एजे एकमेकांच्या जवळ येत आहेत. एवढा छान असा रोमॅन्टिक डान्स सुरू आहे. सगळेजण पाहत आहेत. एजेंनी लीलाचा हात हातात पकडलेला आहे. ते तिच्याशी बोलत आहेत, तिला समजून सांगत आहेत, तिला समजून घेत आहेत, आणि त्याचवेळी वाईट अवस्था झालेली असते ती म्हणजे लक्ष्मी आणि सरस्वतीची. त्यांना कळतच नसतं की आता काय होणार आहे. हा प्रश्न त्यांनाही पडलेला असतो. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की आता एजे गुडघ्यांवरती बसतात आणि लीलाला म्हणतात की माझ्या तोंडावर फक्त एकच वाक्य येतं, ते म्हणजे आय लव्ह यू लीला, असं म्हणत ते तिला तिच्या हातामध्ये रिंग घालतात, तिच्या बोटामध्ये रिंग घालतात. लीला ही खुश झालेली असते आणि फायनली एजे आणि लीला यांच्या आयुष्यातला तो आनंदाचा क्षण आलेला असतो. लीलालाही इतके दिवस जे हवं असतं ते मिळालेलं असतं. त्यानंतर एजे आणि लीला आता आपल्याला परवाच्या भागात पाहायला मिळणार आहे की एजे आणि लीला घरी आलेले आहेत आणि घरी आल्यानंतर लीला एजेंना म्हणत असते की मी आजचा दिवस कधीच विसरू शकणार नाही. असं म्हटल्याबरोबर एजे म्हणतात मी पण. दोघंही आत येत असतात आणि त्याचवेळी समोर जे पाहतात ते पाहून लीला म्हणते की एजे समोर पाहिलं का,
तेव्हा मात्र एजे आणि लीला यांना धक्का बसलेला असतो, कारण समोर आहे ना सरस्वतीच्या मागे उभा असतो तो म्हणजे विक्रांत. एजे आणि लीला पाहतच राहतात. त्यांना कळायचं बंद झालेलं असतं की हे सगळं काय आहे. एजे भयानक चिडलेले असतात आणि विक्रांतच्या अंगावरती धावून जातात. त्याला म्हणू लागतात की आत्ताच्या आत्ता तू बाहेर हो, तू इथे का आलेला आहे, हा एजेंचा प्रश्न असतो. एजेंना ही गोष्ट अजिबात पटलेली नसते आणि हा सगळा आता किशोरचा प्लॅन असतो. म्हणूनच तर किशोरने इथे विक्रांतला सांगितलेलं असतं, तुझ्यात एवढीच हिंमत आहे ना, एजेंटच्या समोर दाखव, मग बघतो तुला, असं त्यांनी सांगितलेलं असतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की एजे भयानक भडकलेले आहेत. थँक्यू.